चीनमधील जन्मदर सलग दुसऱ्या वर्षीही घसरल्याची माहिती आहे। देशामध्ये 2023 मध्ये 90 लाख मुलांनी जन्म घेतला, तर 2022 मध्ये 95 लाख मुलं जन्माला आली होती। प्रिन्स विलियम यांची पत्नी केट मिडल्टन यांच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। पुढचे 2 आठवडे त्यांच्यावर लंडनमधल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असणार आहेत। भारताशी घेतलेला पंगा मालदीव देशाला भारी पडलाय। भारतीय पर्यटकांनी मालदीवला जाणं टाळल्यामुळे दररोज करोडो रुपयांचं नुकसान झालंय। याबद्दलची माहिती मालदीवकडून दिली गेली आहे। गाझापट्टीमध्ये 3 IDF युनिट कार्यरत आहेत, तर खान युनिस प्रदेशामध्ये कार्यरत असलेल्या विभागामध्ये सर्वात जास्त सैनिक आहेत, अशी माहिती इस्रायलचे मुख्य लष्करी प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी दिलेली आहे। अमेरिकेनं हुती दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केलाय। हुती दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलंय। ही मोठी घोषणा अमेरिकन सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी केली।